माणसांच्या जन्मापूर्वी या पृथ्वीवर एका स्पीशीजने राज्य केलं. या स्पीशीजने पृथ्वीवर 165 मिलियन वर्ष राज्य केलं. ही स्पीशीज खूप भयानक होती. मी बोलतोय डायनासॉरबद्दल. एवढ्या भयानक आणि मोठ्या जीवाची निर्मिती कशी झाली, हा जीव एवढा भयानक असून सुद्धा एक्सटिंक्ट कसा झाला, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. जवळपास 150 मिलियन वर्षांपर्यंत डायनासॉर पृथ्वीवरील सर्वात मुख्य प्राणी होते. ते लिझर्डसारखे सरपटणारे प्राणी होते. त्यापैकी काही जमिनीवर चालणारे सर्वात मोठे आणि भयानक प्राणी होते. डायनासॉर या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्दापासून झाली, ज्याचा अर्थ टेरेबल लिझर्ड आहे. फॉसिल्समुळे डायनासॉरची एक्झिस्टन्स समजली. सायंटिस्ट बिलीव्ह करतात की आजचे क्रोकोडाईल, स्नेक्स आणि लिझर्ड डायनासॉरचे एशियन कझन आहेत आणि आजचे जे बर्ड्स आहेत ते पण डायनासॉरचे वंशज आहेत. पृथ्वी जवळपास 4.6 बिलियन वर्षापूर्वी फॉर्म झाली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत पृथ्वीमध्ये खूप बदल झाले. जिओलॉजिस्ट ह्या वेळेला जिओलॉजिक टाईम म्हणतात, जो एक खूप मोठा टाईम पिरियड आहे. डायनासॉर्स जवळपास 245 ते 65.5 मिलियन वर्षापूर्वी होते. डायनासॉर ज्या काळात होते त्याला ट्रॅसिक, ज्युरॅसिक आणि क्रिटिशियस काळ असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे डायनासॉर आपल्याला वेगवेगळ्या जिओलॉजिकल टाईममध्ये आढळून आले. सगळेच डायनासॉर क्रिटिशियस काळात एक्सटिंक्ट झाले नव्हते. काही डायनासॉर आधीच्या काळात पण एक्सटिंक्ट झाले आहेत. डायनासॉर जगभरात राहत होते. त्यांचे फॉसिल्स प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये सापडले. जंगलापासून ते वाळवंट्यापर्यंत सर्व विविध प्रकारच्या वातावरणात ते राहत होते. डायनासॉर वेगवेगळ्या आकाराचे होते. काही डायनासॉर तर कोंबडीपेक्षाही लहान होते, तर काहींचे वजन 100 टनपेक्षाही जास्त होते. हत्तीपेक्षा पण 10 पटीने जास्त. डायनासॉरला केस नव्हते. त्यांच्या त्वचेवर खडबडीत सरबेस असायची. काही सायंटिस्ट बिलीव्ह करतात की डायनासॉर राखाडी किंवा हिरव्या रंगाचे असावेत. या रंगामुळे डायनासॉरला त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात मिसळण्यास मदत झाली असावी. डायनासॉरच्या अनेक स्पीशीजला फेदर असल्याचे फॉसिल्सने दाखवले आहे. डायनासॉरच्या मूव्हीजमध्ये सहसा फेदर्स दर्शवत नाहीत, पण सायंटिस्ट बिलीव्ह करतात की डायनासॉर्समध्ये फेदर्स सामान्य होते. पण फेदर्स असण्याचा अर्थ असा नाही की डायनासॉर उडू शकतात. पंख हे इन्सुलेशन, कॅमाफ्लाज किंवा डिस्प्लेचे स्वरूप असू शकतात. शास्त्रज्ञांनी डायनासॉरला 2 मोठ्या ग्रुप्समध्ये विभागलं आहे. हे ग्रुप डायनासॉरच्या हिप बोन्सच्या आधारावर बनले गेले आहेत. एक ग्रुप आहे ऑर्निथिस्कियन म्हणजेच बर्ड हिप डायनासॉर. दुसरा ग्रुप आहे सॉरिशियन म्हणजेच लिझर्ड हिप डायनासॉर. ऑर्निथिस्कियन डायनासॉरचे हिप बोन आजच्या पक्ष्यांच्या हिप बोन्स सारखे आहेत. ऑर्निथिस्कियन असे डायनासॉर होते जे वनस्पती खायचे. या डायनासॉरचे 2 किंवा 4 मोठे मजबूत पाय होते. ऑर्निथिस्कियनकडे साधारणतः फ्लॅट दात होते, जे कठीण झाडांना चावण्यासाठी मदत करायचे. त्यांच्या लोअर जॉच्या टिपवर एक एक्स्ट्रा बोन होती. हे बोन लोअर जॉच्या 2 भागांना जोडायचे आणि एक हॉर्नसारखी चोच बनायला मदत करत होते. खूपशा ऑर्निथिशियन डायनासॉरमध्ये खास फीचर्स होते, जसे की टेरिसेरेटॉपकडे अशी शिंग होती जे एक मॉडर्न डायनासॉर सारखी होती. युओपलोसेफलसच्या शेपटीच्या एंडला मोठा क्लब होता. स्टेगोसॉरसच्या पाठीतून बाहेर निघणारे मोठे त्रिकोणी बोनी प्लेट्स होते. सॉरिशियनचे हिप्स आजच्या रेप्टाइल्सच्या हिप्स सारखे दिसतात, पण सॉरिशियन डायनासॉरमध्ये आजच्या पक्ष्यांसारखेच काही समान फीचर्स पण होते. शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की सॉरिशियन इतर डायनासॉर्सपेक्षा जास्त पक्षींसारखे होते. सर्वात पहिला पक्षी आर्किओप्टेरक्स एक सॉरिशियन होता. सॉरिशियनला शास्त्रज्ञांनी मांस खाणारे थेरोपॉड्स आणि वनस्पतीला खाणारे सॉरोपॉड्स अशी विभागणी केली आहे. थेरोपॉड्समध्ये सर्व मांस खाणारे डायनासॉर सामील आहेत. यामध्ये एक क्रूर टायनोसॉरस रेक्स पण होता. त्याचे वजन 8 टन एवढं होतं. जायगॅन्टोसॉरस आणि स्पिनसॉरस त्यापेक्षा पण मोठे होते. थेरोपॉड्स आपल्या मागच्या 2 पायांवर चालत होते. त्यामध्ये अधिकापेक्षा जास्त शिकारी डायनासॉर होते. त्या डायनासॉर्सने आपल्या पुढच्या छोट्या पायांचा उपयोग शिकार पकडण्यासाठी आणि कापण्यासाठी केला. त्यांचे पायाचे पंजे लांब आणि टोकदार खिळ्यासारखे होते. त्यांच्याकडे मांस कापण्यासाठी शक्तिशाली जॉ आणि शार्प दात होते. थेरोपॉड्स साधारणतः एकटे शिकार करायचे. ते छोट्या वनस्पती खाणाऱ्या डायनासॉरचा शिकार करायचे. कधी कधी ते समूह बनवून पण शिकार करायचे आणि मोठ्या डायनासॉर्सवर अटॅक करायचे. सॉरोपॉड्स फक्त सगळ्या डायनासॉरपेक्षा मोठे नव्हते, तर ते सर्वात मोठे जमिनीवर राहणारे जीव पण होते. सॉरोपॉड्स झाडांना खाणारे डायनासॉर होते, जे 4 पायांवर चालत होते. ब्राकियासॉरस, डेप्लोकस आणि अपॅटसॉरस हे सॉरोपॉड्स डायनासॉरचे एक्झाम्पल आहेत.
सॉरोपॉड्सचे हेड आणि ब्रेन त्यांच्या मॅसिव्ह शरीरापेक्षा लहान होते, पण त्यांच्याकडे मोठी मान होती जी त्यांना सगळ्यात उंच झाडांची पानं खायला मदत करायची. त्यांच्याकडे हत्तीच्या पायासारखे मोठे आणि मजबूत पाय असायचे. खूपसे सॉरोपॉड्स बहुतेक आपल्या मागच्या पायावर उभं राहून अजून उंच झाडावरच्या फांदीवर पोचत असावेत. ते त्यांच्या लांब आणि मस्क्युलर शेपटीचा वापर उभं राहिल्यावर बॅलन्स करण्यासाठी करत असावेत. बहुतेक किंवा सर्वच डायनासोर अंडे देत होते. काही डायनासोरने आपल्या पिल्लांना एकत्र ठेवण्यासाठी मोठे घरटे बनवले होते. यंग डायनासोर्स खूप लवकर मोठे व्हायचे. खूपसे डायनासोर त्यांच्या फुल साईज पर्यंत 7 ते 8 वर्षातच पोचायचे. मोठे डायनासोर्स जवळपास 100 वर्षापर्यंत जगायचे. लार्ज डायनासोर्स जवळपास 65 मिलियन वर्षापूर्वी नष्ट झाले. शास्त्रज्ञ अजून पण यावर ॲग्री नाही आहेत की डायनासोर नष्ट कसे झाले. काही शास्त्रज्ञ या गोष्टीचा विचार करतात की डायनासोर्स तेव्हा नष्ट झाले कारण पृथ्वीवर तापमान डायनासोरसाठी खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड होते. काही लोक मानतात की एक खूप मोठा एस्ट्रॉइड पृथ्वीला धडकला असावा. हे कोल्युजन एवढे मोठे होते की याने अशी डस्ट पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये उडवली जिने खूप महिने किंवा वर्षापर्यंत सूर्याचा प्रकाश आणि उष्णता अडवून ठेवली, ज्यामुळे झाडांची वाढ थांबली आणि वनस्पती खाणाऱ्या डायनासोरच्या कमतरतेमुळे शिकारी डायनासोर पण नष्ट झाले.